मित्र हो नमस्कार. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपण बघता आहात की प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराचे नवीन नवीन मुद्दे समोर येत आहेत आणि त्यासोबत अनेक घटनाही घडताना दिसत आहेत. या शहरातल्या निवडणुकीमध्ये अत्यंत चर्चेत असलेल्या प्रभाग 16 मधले उमेदवार आज आपल्यासोबत आहे, ज्यांची चर्चा संपूर्ण शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याभरात आहे. आणि एक नारा त्यांच्या संदर्भामध्ये दिला जातोय की यूपीत योगी आणि धुळ्यात जोगी. आज हेच जोगी प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार पार्वती जोगी उर्फ रवी मामा आज आपल्या सोबत आहे. आपल्या झेप मराठीच्या धडक बेधडक कार्यक्रमामध्ये रवी मामा आपलं स्वागत आहे. निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. ज्या प्रभागातून आपण उमेदवारी करता आहात त्या प्रभागासंदर्भातल्या काही संकल्पना, आपल्या डोक्यातल्या काही कॉन्सेप्ट आणि जनतेसाठी आपल्याला जे काही करायचं आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याला लागून थोड्याफार राजकारणाच्या गप्पा होणारच आहे. अनेक जणांना हा प्रश्न होता की जे लोक आध्यात्मिक क्षेत्रात असतात, की ज्यांचं अध्यात्म काम असतात, जे साधना करतात, त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नसतो किंवा त्यांनी राजकारणात येऊ नये असं म्हटलं जातं. आणि तुमच्याकडेही त्याच पद्धतीने बघितलं जात होतं. पण ज्या पद्धतीने तुम्ही उमेदवार म्हणून समोर आलात आणि ज्या ताकदीने तुम्ही लढता आहात, तर त्यामुळे अनेकांना प्रश्न पडले की तुम्हाला राजकारणात यावंसं का वाटलं, का सुचलं राजकारण? खरं सांगायचं म्हटलं ना, राजकारणात येण्याची मलाच रुची नव्हती. मी एक धार्मिक क्षेत्रातून येणार आहे आणि एक मी महामंडलेश्वर आहे. माझं साधना चालतं, मी कालीची भक्त आहे. आता जर खरं सांगायचं म्हणलं ना, आपल्या धुळ्याचे जे जिल्हा अध्यक्ष आहे भाजपचे गजेंद्र आंपळकरजी, हे 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की मामा, तुम्ही एक हिंदुत्ववादी चेहरा आहे. आता त्यांच्या मनात काय होतं मला माहित नव्हतं. त्यांच्या द्वेष भावनेने ते मला पुढे आणत होते का काय करत होते मला माहित नाही. त्यांनी सांगितलं की राजकारणात, मी म्हणलं आपल्याला सेवेची माझी पहिल्यापासून वृत्ती. मला गरिबांवर झालेला अत्याचार म्हणा, कुठं वंचित घटकावर जो त्रास होत असतो त्याचा म्हणा, आणि त्याच्यानंतर मी ज्या याच्यातून आली, जे मी भोगती एक किन्नर असल्यामुळं, जे लोक मला टाकलेलं होतं बोलतात, त्याच्यातून मी जी घडलेली, तर माझ्या मनात एक होतं की कुठंतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे. तर त्या हिशोबाने तेही बोलले, तर त्यानुसार मी त्यांच्यावर विश्वास ठेवून राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं होतं. पण जेव्हा तुमच्याकडे भाजपाचे, आता तुम्ही डायरेक्ट नाव घेतलं, जेव्हा तुमच्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आले तेव्हा त्यांनी तुम्हाला भविष्यातले काही पद किंवा काही आमिष दाखवली होती का? बघा, आता तसं जर सांगायचं म्हटलं ना, तर त्यांचा एक कोणाशी देश होता, त्यांच्या विरोधात मला त्यांना उभं करायचं होतं. अच्छा. त्या दृष्टिकोनाने ते माझ्यासोबत आले ते की त्यांना माझ्यापासून फायदा करून घ्यायचा होता, राजकीय फायदा. की विरोधकाला त्यांना मला ढाल बनवून उभं करायचं होतं आणि जेणेकरून त्यांना वोटिंगचा फायदा होईल. भागात मला मानणारा वर्ग खूप काही आहे, बरोबर, तर तो फायदा होईल, त्या दृष्टिकोनाने त्यांनी मला रिंगणात आणायचा प्रयत्न केला. अच्छा. हो, म्हणजेच असं होतं की कोणाचं तरी राजकीय उट्ट काढायचंय म्हणून तुम्हाला पुढे करायचं. पण त्यावेळेस आपल्या मनात असं नाही आलं की आपला वापर होऊ शकतो राजकारणामध्ये? त्यावेळेस तर मला असं वाटलंच नाही, कारण की मी एक विश्वास ठेवणारी बाई आहे. मी कोणी माझं आलं तर मी माझं म्हणून त्या व्यक्तीवर विश्वास ठेवते. आणि ज्या वेळेस मला हे कळलं 28-29 तारखेला माझ्याशी गेम होतोय म्हणून, तोपर्यंत मला खूप विश्वास होता त्यांच्यावर. ते रात्री 2-2, 3-3 ला माझ्या घरी येऊन मिटिंगा केल्या त्यांनी की माताजी, तुम्हाला आम्ही 100% तिकीट देऊ, तुम्ही या, तुम्ही निवडून याल, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजता येऊन माझ्या घरी मिटिंगा केल्या. त्याच्यानंतर मला 6-6, 7-7 तास त्यांच्या ऑफिसला बसवून ठेवण्यात आलं आणि तिथं मला जाणीव झाली की आपला वापर होतोय आणि आपण एक किन्नर आहे म्हणून आपल्याला उमेदवारी नाकारतायत. नाही, मग फक्त एका मुद्द्यावर उमेदवारी नाकारली गेली का? आपण जो शब्द वापरला की आपल्यासोबत गेम होतोय, की याच्यात काय नेमकं राजकीय षडयंत्र? कारण आम्ही पण ऐकून होतो की आपल्याला उमेदवारी मिळते भाजपाची. बघा, शेवटपर्यंत मला गॅरंटी देण्यात आली, पण बघा याच्या मागे खूप मोठा षडयंत्र होता. आता त्यांना जे उमेदवार पाहिजे होते ते कोणत्या प्रवृत्तीचे काय हे यांनी पाहिलं नाही. हे हुकुमशाहीला घाबरले, त्यांच्या दडपणला का घाबरले, का यांच्या मनात नव्हतं. आता आमच्या जागेवर ज्या लोकांना उमेदवारी दिली त्यांचे बॅकग्राऊंड बी पाहून घ्या काय. भाजपमध्ये जेही गेले आहेत त्यांनी ज्यांचे निष्ठावंतांचे तर तिकीट नाकारण्यातच आले, कारण की त्यावेळेस मी त्या कार्यालयात सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत बसली होती. निष्ठावंत येत होते, रडत जात होते.
तिकीट ज्यांना आस लावले त्यांना तिकीट मिळालं मिळालं नाही. नाही, तिकीट बरोबर. अक्षरशः हम्म. माझ्या मते तिकीट फक्त पैशाने विकल्या गेलेत. भाजप हा फक्त आता पैशावर विकला जातोय. नाही, पण आपण साधक आहात, आपले सगळेजण नमस्कार करतात, पूजा करतात, एवढा मान सन्मान, महामंडलेश्वर आहे, आपल्यासारख्यांना तिकीट नाकारण्याचं काय कारण असू शकतं? मी एक पाहिलंय की जिथं माणसाचा उपयोग संपून जातो ना, तर एखादी वस्तू आहे बघा, कप आहे, जोपर्यंत हा चहाचा असतो तोपर्यंत आपण त्यात चहा घेत असतो, त्याला तडा जाण्याचंही वाटलं तर आपण कचरेत टाकत असतो. हे माणसाचा फक्त उपयोग करता, उपयोग संपला की माणूस बाजूला. जोपर्यंत अंबळकरांच्या मनात होतं की हे विरोधाच्या याच्यात उभे राहू शकतात, तोपर्यंत त्यांनी माझा वापर केला. त्याच्यानंतर त्यांचा विरोधक स्वतःहून बाजूला झालेला दिसल्यानंतर त्यांनी मला टाळून दिलं. अच्छा, म्हणजे त्यांना फक्त विरोधकाचा बघून तो आपला गेम करायचा होता. केला. बरं, याच्या मागे फक्त अंबळकर आहेत की भाजपातले अजून कोणी नेते जबाबदार आहेत? आपल्याला काय वाटतं? बघा, बाकी नेते तर माझ्यासोबत व्यवस्थित बोलत होते, सगळं करत होते, पण नेत्यांवर बी काही दबाव असला पाहिजे. कारण की त्यांना त्यांचे जे पाळलेले लेकरं होते, ज्यांना त्यांना तिकीट द्यायचं होतं, जे त्यांना सगळं आपल्या याच्यातून खंडणी गोळा करून देतात, त्यांना हे करून देतात, अशा लोकांना त्यांना तिकीट द्यायचं होतं. ते कुठंतरी आता माझ्या तिकीटवर तर एक आपला धुळ्यातला नामचीन मल्ल आहे, त्याने जर खायचं विचार केला की जर माझ्या माणसाला तिकीट नाही मिळालं तर मी जर खाऊन गेली, इथपर्यंत प्रेशर आणण्यात आलेलं होतं. आणि ही चर्चा पूर्ण धुळे शहराला माहीत आहे. भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर उमेदवारी करायचा आपला निर्णय होता, पक्का होता. मग तुम्ही शिवसेनेने तुम्हाला ऑफर केली की तुम्ही शिवसेनेच्या जवळ गेलं का आणखी दुसरा पक्ष आपल्या समोर ऑप्शन होता? बघा, ज्यावेळेस मला नाकारण्यात आलं ना, त्यावेळेस माझं मन एकदम तुटून गेलेलं होतं. पण ज्यावेळेस माझा भक्तगण, माझा शिष्य परिवार, मी जे माझा किन्नर समाजाच्या ज्या मी बॉडीवर आहे ते लोक मला बसून म्हणाले, माताजी आता आपल्याला यांनी रिंगणात उतरवलेलं आहे, आता आपल्याला उतरणं गरजेचं आहे, कारण की यांनीच आपल्याला रस्ता दाखवला, तर आपल्याला याच्यात येणं गरजेचं आहे आणि ह्यांना धडा शिकवला पाहिजे, तोपर्यंत आपण हे करायचं. मग त्यावेळेस मी बंड पुकारला. बंड पुकारून मी उभी राहिले. त्याच्यानंतर योगायोगाने शिवसेना पक्षाने मला ऑफर दिली आणि मी हिंदुत्ववादी आहे, मी पहिल्यापासून भगवादारी. मला माहिती आहे शिवसेना पक्षाकडे लोक पहिल्यापासून विश्वासाने बघतात आणि आपल्या बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाचंच काम केलं आहे, त्याच्यामुळं मी तिकडे गेले. एक चर्चा आपल्याबद्दल अशी पण आहे की आत्ता महापालिकेच्या निवडणुकीपुरते तुम्ही राजकारणाच्या रिंगणात आहात किंवा घोड्यावर आहात. एकदा निवडणूक संपलं की आपलं आपलं मंदिर, आपली आपली साधना, कसलं आलं राजकारण, कसलं काय, पुढे तुम्ही राजकारणात टिकणार नाहीत किंवा राहणार नाहीत, अशी एक चर्चा आपल्याबद्दल पसरवली जाते. तुम्ही कंटिन्यू करणार आहात की निवडणूक एक निवडणूक पुरतं थांबणार आहात? बघा, सुरुवातीला तर माझ्या डोक्यात तेच होतं की आपण निवडणूक करून हे होऊन जाऊ. पण आता हे जे मी पाहिलं ना अन्याय, तर आता माझी बसण्याची इच्छा नाही. मी जनतेला न्याय देण्याकरता आवाज उठवणार. पालिकेचा जो भोंगळा कारभार आहे तो मी मैदानात आणणार. जर जनतेने मला तिथपर्यंत पोहोचवलं तर मी 100% पालिका भ्रष्टाचार मुक्त करेल, हा माझा प्रयत्न राहील. एक मुद्दा वारंवार आपल्या बोलण्यात येतोय की अन्यायाच्या विरोधात आपण लढत आहात. अन्याय करतोय, हा पक्ष अन्याय करतोय, नेमका अन्याय काय करतोय, म्हणजे काय होतं काय आपल्या दृष्टीने? बघा, जिथं पैसा आला तिथं अन्याय आलाच. कारण की आज जर माघार घ्यायला 50-50 खोके देत आहेत, वाटायला जर करोडो रुपये, तर हा पैसा येतो कुठून आहे? सगळ्यात पहिले मला हा प्रश्न आहे. बरोबर. आज ह्या लोकांचा जर 10 वर्ष 15 वर्ष मागचा बॅकग्राऊंड पाहिला ना, तर हे एकदम मध्यमवर्गीय लोक होते. आज यांच्याकडे करोडो रुपये आले. हे आले कुठून? तुम्ही ज्या वेळेस पालिकेत गेले त्या टायमाला तुमच्याजवळ काही नव्हतं. आता तुम्ही 3-3, 4-4 टाइम नगरसेवक होताय, माजी महापौर झालात, मग त्याच्यानंतर तुमची जी भाषा झाली की आम्ही पैशाच्या जीवावर मतदान विकत घेतो. बरोबर. म्हणून मला ते वाटतं की हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. नाही, पण जे दडपशाही चालली आहे, दादागिरी चालली आहे, असं आपण ऐकून आहोत. आजच तुमचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय की तुम्ही कोणाला तरी पैसे पकडून देताना पकडलंय बा वाटताना. काय प्रकार होता हा? बघा, 16 नंबर भाग हा एकदम सुशिक्षित आहे. 2-3 एरिये सोडले लोक, पण आज
जे शिक्षण संस्थेचे लोक आहे, जे गव्हर्नमेंट नोकरी करताय, हे असे शिक्षक लोक मतदारांना आमिष दाखवतायत, त्यांचे नंबर घेतात, त्यांना स्लिपा देतात, पैशाचे पाकिट हे करतात. आणि शिक्षक लोक आपले शिवाजी संस्थेतून आलेले जे ग्रॅज्युएट आहे आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्याही व्यक्तीला मतदानात प्रचार करण्याचा अधिकार नसतो, बरोबर. तो शासनाचा नियम आहे, तो सुद्धा मोडण्यात येतोय. म्हणजे किती तुमची हुकुमशाही झाली. त्याच्यानंतर पोलिसांचा दबाव टाकण्यात येतोय. पण पोलीस पण तर बघायची भूमिका घेताना दिसत बघतात येत ना, कारण की त्यांनाही वरून पालकमंत्र्यांचे यांचे फोन येतात की कारवाई करायची नाही, हे करायचं नाही. आमच्या डोळ्यासमोर किती आम्ही हे केलं, त्यावेळेस त्यांनी आमचं दखल घेतली. तोपर्यंत तर कोणी दखलही घेत नाही. तक्रार दाखल केली तुम्ही? हो, केली तक्रार. पोलिसांनी घेतली तक्रार? हो, आम्ही ज्यावेळेस आवाज उठवला, व्हिडिओ केले, त्यावेळेस त्यांनी तक्रार, तोपर्यंत तक्रार घेत नव्हते. 100 लोक आम्हाला मारायलाही आले आपल्या प्रभागात. हो, आणि ते बी जिल्हा अध्यक्ष स्वतः अंगावर येतोय, त्यांचा मुलगा स्वतः अंगावर येतोय. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायचंय, तुमची एवढी दादागिरी झाली, आकाशाच्या जोरावर दादागिरी तुमची एवढी. नाही, निवडणुकीच्या आधी हे सगळं घडत असेल तर हे सगळं चुकीचंच आहे. पण आपण जे म्हणालात की 16 नंबरचा प्रभाग हा सुशिक्षित आहे, मतदार हा विचार करणारा आहे, तर ही दादागिरी किंवा हे पैशांचे आमिष किंवा एवढं सगळं मॅनपॉवरचा हे सगळा उपयोग जो केला तर मतदार खपवून घेतील असं वाटतं की विचार करून मतदान करतील? मला तर आता वाटतंय की जनताचे डोळे उघडताय, जनता हुशार आहे आणि आता जनतेलाही चांगलं वाईट कळत आहे. कारण की जनतेने पाहिले ही लोकशाही संपवण्याच्या मार्गावर आहे. बिनविरोध म्हणलं, बिनविरोध कशाला म्हणतात की माझ्या विरोधात कोणी फॉर्मच टाकला नाही, तो बिनविरोध. बरोबर. जर तुम्ही माझ्या विरोधात फॉर्म टाकताय, नंतर तुम्ही माघार घेताय, म्हणजे तुमच्यावर काही ना काही दबाव आला आहे. आता आमच्या भागातलं एक वाघ कुटुंब म्हणून होतं, लस्सीचा व्यवसाय आहे त्यांचा, त्यांना तर पोलिसांनी उचलून नेलं, सेटलमेंट झाली. इतक्यापर्यंत त्यांच्यावर दबाव आला माघार घेण्याचा. शेवटी हे बघा, साधारण माणसाला व्यवसाय चालवायचा आहे, तो कुठेतरी घाबरून यांना दबतोय की उद्या आपल्याला पोटपाणी चालणार नाही. माझ्यावर बी दबाव आला. मी बोलली ना, नामचिक मल्ल्याने माणसं पाठवले, ते माझ्याकडे 1 कोटी रुपये देतो, मामाला 5 वर्ष कॉप मध्ये आपण घेऊ, 1 कोटी रुपये मामाला देऊया, मामाला सांगा माघार घ्यायला. पण मी स्वाभिमान ऐकणारी बाईने, मी एक संन्यासी, एक संत आहे, मला जे करायचंय मी एकदम याच्यात, माझ्या आगबी नाही मागबी नाही, मी तर एकच ठरवलंय, तुम्ही शेवटी मला गोळ्या घाला, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. तुम्ही कोणताही दबाव तंत्र वापरला, मी तुमच्या दबाव तंत्राच्या मध्ये येणार नाही. नाही, आपली लढाई स्वाभिमानाची, त्यामुळे माघार घेण्याचा विषय नाही आणि दबावाचा तर प्रश्नच येत नाही. कोणत्या मुद्द्यावर आपण प्रभागात मतं मागतायत, काय सांगतायत मतदारांना? बघा, मी तर आता ज्यावेळेस मला इथं उभं राहायचं होतं ना, मतदानात यायचं, मी जनतेचा पहिले मिटिंगा घेतल्या भागाभागात प्रभागात जाऊन मिटिंगा घेऊन महिला वर्गाच्या ज्या अडचणी त्या जाणून घेतल्यात. आणि त्याच्यावर मी एक अजेंडा तयार केला आहे. सगळ्यात पहिले महिला सुरक्षा. अच्छा. आता नळाचं पाणी, गटार, रोड हे तर कॉमन झाले. आता जिथं 12 फुटाचा रोड असतो तिथे 8 फूट करून 4 फुटचं खाऊन जातात. ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती, भागात काय चाललंय, टक्केवारीवर महापालिका म्हणून सगळे गुंडे त्याच्यात पोचले. तर ज्यावेळेस महिलांच्या मी समस्या, त्यांना रोजगार नाहीये, त्यांना सुरक्षा नाहीये. काही ठिकाणी महिला, आमच्याकडे पवन नगर म्हणून भाग आहे, एक सप्तशृंगी नगर म्हणून भाग आहे, काही फाशी पूलचा एरिया आहे, तो काही प्रकारे स्लम आहे, तिथं आज बी रोजगार नाहीये. बायांना धुणं भांडे करायला जावं लागतं, बाल संस्कार केंद्र नाहीये, पोरांना खेळायला गार्डन नाहीये. मी सगळ्यांचे प्रश्न ऐकून त्याच्यानंतर मी अजेंडा तयार केला की मला निवडून आल्यावर मला काय काय करायचं आहे. आणि तुम्ही बघतायत की मला तर पैसा कमवायचा, आणि पैसा मला लागणारच कशाला आहे, भगवतीच्या कृपेने सगळं काही आहे. नाही, पण समोरची जी पार्टी, आपले अपोजिटर, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागतायत आणि आपण स्वतः भगवाधारी आहेत. मग 2 हिंदुत्वाच्या याच्यात तिसरा कोणाचा फायदा होईल, असं काही चित्र राजकारणाचं आपल्या प्रभागात वाटतंय का? बघा, आता आमच्या टक्कर मध्ये तर कोणी नाहीये. अच्छा. आमने सामने आम्हीच 2 आहे. आणि हिंदुत्व कुठं यांचं खरं आहे हो? मला एक सांगा, हिंदुत्व फक्त मतदान आलं तेव्हाच हिंदुत्व होतं का? असं हिंदुत्व नाही यांना दिसत का
किती गाया कत्तल होत आहे. सरकार यांचंही नाव आजपर्यंत का नाही झालं? गोरक्षकांना लोक मारतायत, त्यांचं सुरक्षा का नाही झाली? हिंदूवादी नाही, सत्ता यांची आहे ना. हा, आता हे म्हणतात की हिंदू राष्ट्र बनवायचंय. अहो सत्ता तुमची आहे, समान नागरिक कायदा का होत नाहीये? हा, हिंदू राष्ट्र का तुम्ही करू शकत नाहीये? हे फक्त यांचा मत मागण्याचा अजेंडा असतो. मी तर एक संन्यासी आहे आणि मी समानतेवर विश्वास ठेवते. माणूस माणसाच्या कामात आला पाहिजे. जातीभेद माझ्याजवळ नाहीये, कारण की मंदिर आहे. मी धर्मगादीवर बसली, माझ्याकडं जो बी येईल तो माझाच आहे. मी ह्या दृष्टिकोनाची बाई. जनता आपण अशी अपेक्षा करूया की 16 नंबरच्या प्रभागातली जनता आपल्याला निवडून महापालिकेत पाठवणार आहे. सगळ्यात पहिले प्रायोरिटीने पहिल्या 100 दिवसात आपला अजेंडा काय असेल? निवडून गेल्यानंतर कोणती कामं प्रायोरिटीने कराल? बघा, मी निवडून गेल्यानंतर सगळ्यात पहिले मी जो महिलांना शब्द दिलेला आहे तो मी परिपूर्ण करणार आहे. कारण की मला भागात कॅमेरे लावायचे. आमच्याकडे ते चेन कीपर वगैरे खूप चालतं. बरोबर. महिला सुरक्षेवर माझा सगळ्यात पहिला अजेंडा माझा तोच आहे की प्रत्येक प्रभागात कॅमेरे बसले पाहिजे. आणि प्रभाग मला असा करायचा की दुरून दुरून लोक तिथं बघायला आले पाहिजे. ही धुळे जिल्ह्यात 16 नंबर असा प्रभाग आहे की तिथं आपण गेलो पाहिजे. वा, ही माझी संकल्पना पहिली. काय वाटतं शेवटच्या 2 दिवसामध्ये हे जे काही दबाव तंत्र सगळं जे काही चाललं आहे याची कुठपर्यंत सीमारेषा जाऊ शकते आणि आपण त्यासाठी काय तयारी केली आहे? बघा, आतापर्यंत तर मला भीती नव्हती. मी लीडर याच्याने जगत होती जोपर्यंत राजकारणात येत नव्हते. पण राजकारणाचं जे दूषित वातावरण मी आता पाहिलं ना, की हे आता पैशाचा दबाव टाकून पाहिला, दुसरा दबाव टाकून पाहिला. पण मला एक माझ्या जीवाची आता माझ्या शिष्यांना भीती वाटायला लागली. मला तर नाहीये, पण माझे शिष्य कुठेतरी घाबरताय की आई तुम्हाला काही ना काही हे करू शकतात. पण मी तर हिंमत ठेवलेली, कारण की आपल्या आगामाग तर काय कोणी रडायला नाहीये. पण जनतेला मी जागृत करून जाईल. जरी यांनी ती शेवटची टेप उचलली, कारण की हे करू शकतात. हे गुंड प्रवृत्तीचे लोक, यांच्याजवळ खूप काही गुंड आहेत आणि त्यांनाच घेऊन ये. आणि आता तुम्ही बघताय भागात पार्ट्या चालू झाल्या. तरुण वर्गाला अक्षरशः दारूच्या व्यसनाधीन, मटणं खाऊ घालणं, हे करणं एक कुठलं राजकारण आहे? कोणत्या दिशेला तुम्ही राजकारण नेताय? ज्या तरुण वर्गाला तुम्हाला घडवायचंय, त्यांच्यावर आपला देश चालणार आहे, ते घडला तर देश घडणार आहे. अशा पोरांचं तुम्ही भवितव्य आज तुमच्या 2 पैशाचा स्वार्थ करता बिघडवता, हे चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं मतदारसंघामध्ये तुमच्या निगेटिव्ह कोणते मुद्दे प्रचारात घेतले जात आहेत? एक तर जो मी आपल्याला सांगून ठेवतो की तृतीयपंथी आहात, तृतीयपंथी म्हणून हिनवलं जातं. मग एका तृतीयपंथीला निवडून देणार का? आता आपल्यातलं पुरुषत्व मर्दमगी संपली का? असे काही चर्चा आमच्या कानावर येत आहेत. आपल्याही कानावर काही असतील? बघा, त्या गोष्टीला मी भीक घालत नाही. आईच्या पोटी मुलगा जन्माला येतो तो स्त्री आणि पुरुष म्हणून जन्माला येतो. बरोबर. निसर्गाने हार्मोन्स मुळे आमचा यो प्रॉब्लेम आहे, एक किन्नर बनणं. बरोबर. आणि किन्नर बी देवानेच जन्माला घातलंय ना, का बाहेरून आलेला आहे वरून? त्याच आई वडिलांच्या पोटातून मी जन्म घेतला आहे, जिथून तुम्ही लोकांनी घेतला आहे. आणि तेच माझे भाऊबंद आहे, तुम्हीच माझे भाऊबंद आहे. आणि त्यांनी एक अजेंडा की 1 रुपया देताय, अंधश्रद्धा फैलावताय. पण जर तुम्ही हिंदू विचाराचे लोक आहात तर शास्त्रात लिहिलेलं आहे, प्रभू रामचंद्र ज्यावेळेस 14 वर्ष वनवासाला गेले त्यावेळेस किन्नर तिथं उभा होता. स्त्री पुरुष गेले पण किन्नर त्या ठिकाणी ते वापस येईपर्यंत. त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवास भोगून आले त्यावेळेस किन्नराला त्यांनी आशीर्वाद दिला, कलियुगात तुम्ही जे बोलशाल ते खरं होईल. तुम्ही जर 1 रुपया कोणाला दिला त्याचा निश्चित फायदा होईल, असं प्रभू रामचंद्राने त्यावेळेस आम्हाला वचन दिलं. आणि ते आज शास्त्रात आहे. मग तुम्ही जर ते शास्त्राला अंधश्रद्धा म्हणत असाल तर तुम्ही हिंदुत्ववादी कुठं? ज्यावेळेस मला तिकीट देत होते त्यावेळेस मी हिंदूवादी दिसली तुम्हाला, त्यावेळेस मी किन्नर दिसली नाही. आता विरोधात गेल्यावर मी किन्नर आहे, मी अंधश्रद्धा फैलावते. अरे मी धर्माचं काम करते, मी वैज्ञानिक विचारावर विश्वास ठेवणारी आहे. माझा मनुष्य जो माणसात मी देव बघती तो माझा विचार आहे. मी अंधश्रद्धा करत नाही, फैलावणार आहे. आणि मी भागात निवडून जरी आली, मी भागाची सेवाच करणार आहे. मी एकही रुपया पालिकेचा स्वतः करता खाणार बी नाही आणि खाऊही देणार नाही.
नाही, श्रद्धेचा विषय आला म्हणून एक मुद्दा विचारतो की असंही म्हटलं जातंय किंवा तुम्ही दिलेला शाप या शापला लोक घाबरतात आणि म्हणून काही लोक तुम्हाला मतदान देतील वगैरे असा एक गैरसमज पसरवला जातोय. हे सगळं चुकीचं आहे. हे बघा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात खूप मोठा फरक. मी प्रकृती रूपी जी भगवती, तुम्ही जसा विचार करणार तसंच तुमच्याशी होणार. तुम्ही निगेटिव्ह वागणार तर निगेटिव्ह तुमच्यासोबत होईल. तुम्ही चांगलं करा, तुमच्यासोबत चांगलंच होणार आहे. आणि पब्लिकला मी अंधश्रद्धेच्या जोरावर मत मागत नाही. पब्लिकला चांगलं वाईट चांगल्या प्रकारे कळतं. आणि पब्लिक आमच्या भागातली 2 एरिया सोडले तर बाकी सगळं अग्रवाल नगर झालं, हे झालं, सुशिक्षित आहे, यांना चांगलं वाईट कळतंय. आणि मी अंधश्रद्धेच्या याच्यावर तर मी, आणि माझा श्राप मी मी का कोणाला देणार? सगळे माझे लेकर आहे. बरोबर. मला जर कोणी काही बोललं तर मी पदरात घेणारी आहे, कारण की मी आई आहे. आईचं वात्सल्य लेकरांकरता असतंच. आणि जरी मी नाही निवडून आली तरी माझं प्रेम तेवढंच त्या लोकांवर राहणार आहे. आणि मला हार जीतचा काही संबंध नाही. मी याच्या पलीकडे आहे की माझा मानस, म्हणजे जर मी हारली तर मला कुठंतरी पश्चाताप येईल असंही नाही. मी याच्या पलीकडे आहे. सगळेजण महापालिकेमध्ये धुळ्यात असं चित्र आहे गेल्या काही वर्षामध्ये, निवडून गेले की ठेकेदार होतात, निवडून गेले की टक्केवारी खातात असे आरोप होतात. आपलं विजन काय आहे की निवडून गेल्यानंतर ठेकेदार व्हायचं, पैसा कमवायचा, का येईल ते वाट्याला ते मिळवायचं? सगळ्यात पहिले आम्ही शिवसेनेचे 4 उमेदवार आहे ना, हे लिहून देणार आहे स्टॅम्पवर की आम्ही कोणत्याही प्रकारचा ठेका घेणार नाही, कोणत्याही प्रकारचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही आणि आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे खाणार नाही. आणि जर कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे तर आम्ही भागातल्याच माणसाला देऊ की तो ते काम करल इमानदारीने. गावातले म्हणजे भागातले लोक त्याला विचारू शकतात, बाबा तू काय काम केलं, त्याच भागातला असेल तर चांगलाच आहे. पण आम्ही ना नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देणार आहे ना आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनणार आहे. आमच्या माध्यमातून आपल्या प्रभागातल्या मतदारांसाठी आपण काय अपील कराल? कॅमेराकडे बघू. मी माझ्या प्रभागातल्या जे 16 क्रमांक प्रभाग आहे माझा, त्या मतदारांना एकच सांगणार आहे की तुम्ही चांगलं वाईट सगळं जाणतात आणि कोणत्या दबाव तंत्राखाली न राहता 15 तारखेला तुम्ही स्वतःहून मतदानाला निघा आणि चांगल्या व्यक्तीला निवडून द्या. मी हे म्हणत नाही की तुम्ही मलाच मत द्या. तुम्ही सुज्ञान आहात, चांगले आहात आणि तुम्ही चांगला विचार करण्याची आणि बदलावाची भावना जर तुम्ही ठेवून असाल आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही चांगला प्रतिनिधी निवडून नगरपालिकेत पाठवा, हीच विनंती. मित्र हो, एक गोष्ट आपल्याला रवी मामांच्या, पार्वती जोगींच्या बोलण्यातून जाणवली असेल की राजकारणाचा दबाव केला जातोय, दबाव तंत्र वापरलं जातोय. त्यांनी तर सांगितलं आम्हाला मारायला लोक आले, तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यात कुठेही द्वेष किंवा बदल्याची भावना नाही जाणवली. दुसरी गोष्ट, निवडून यायचं अंगावर भगवं धारण केलेलं आहे आणि त्या भगव्याची लाज राखून 1ही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही अशी ग्वाही त्यांनी आपल्या समोर दिलेली आहे. त्यांचं विजन स्पष्ट आहे. प्रभागासाठी काम करायचं आहे, जनतेसाठी काम करायचं आहे आणि निवडून येवो अथवा पराभव हो, माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही कटुता असणार नाही. जो गैरसमज त्यांच्याबद्दल पसरवला जातोय की हे शाप देतील, असा कुठलाही शाप ते देणार नाही. त्यांनी का द्यावं याबाबतचा खुलासा आपल्याला केलेला आहे. या धडक बेधडक मुलाखतीमध्ये आपण त्यांच्याकडून त्या प्रभागाचं विजन आणि त्यांच्या उमेदवारी मागची कारणं समजून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण नव्या उमेदवाराच्या, नव्या प्रभागातल्या, नव्या विजनचं भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.